मी जातो, आय गो. मी तेथे जातो, आय गो देअर. मी तेथे दररोज जातो, आय गो देअर एव्हरी डे. मी दररोज 10 तास काम करतो, आय वर्क 10 hours एव्हरी डे. ते दिवसभर काम करतात, दे वर्क ऑल डे. ते दररोज येथे येतात, दे कम हिअर एव्हरी डे. तू आनंदी दिसतोस, यू लुक हॅपी. दॅटचा उपयोग हा दूर असलेल्या व्यक्ती, प्राणी हे दर्शवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी दॅटचा उपयोग होतो. तर याचे उदाहरण पाहूयात. तो गरुड आहे, दॅट इज ॲन ईगल. ती टेकडी आहे, दॅट इज अ हिल. तो वर्ग आहे, दॅट इज अ क्लास. ते लहान मूल आहे, दॅट इज अ बेबी. तो उंदीर आहे, दॅट इज अ माऊस. तो दात आहे, दॅट इज अ टूथ. ती मेंढी आहे, दॅट इज अ शिप. हॅवचा उपयोग पाहूयात. हॅवचा उपयोग मालकी दाखवण्यासाठी किंवा आपल्या जवळ आहे असं दाखवण्यासाठी होतो. तर याचं उदाहरण पाहूयात. माझ्याकडे आहे, आय हॅव. माझ्याकडे नाही, आय डोंट हॅव. माझ्याकडे होते, आय हॅड. माझ्याकडे नव्हते, आय डिड नॉट हॅव. माझ्याकडे असेल, आय विल हॅव. माझ्याकडे नसेल, आय विल नॉट हॅव. माझ्याजवळ एक मोटार आहे, आय हॅव अ कार. माझ्याजवळ एक मोटार होती, आय हॅड अ कार. माझे नाव सिंधू आहे, माय नेम इज सिंधू. हे माझे घर आहे, दिस इज माय हाऊस. त्याचे नाव विवेक आहे, हिज नेम इज विवेक. ते त्याचे घर आहे, दॅट इज हिज हाऊस. तुझे नाव राजू आहे, युअर नेम इज राजू. ते तुझे घर आहे, दॅट इज युअर हाऊस. तिचे नाव जुई आहे, हर नेम इज जुई. ते तिचे घर आहे, दॅट इज हर हाऊस. हे माझे पेन आहे, धिस इज माय पेन. हे तुझे पुस्तक आहे, धिस इज युअर बुक. ते त्याचे चाक आहे, दॅट इज हिज व्हील. ही तिची शाळा आहे, धिस इज हर स्कूल. ते त्याचे पाय आहेत, ते त्याचे पाय आहेत, दोज आर इट्स लेग्स. जुई माझी बहीण आहे, जुई इज माय सिस्टर. तिची आई दयाळू आहे, हर मदर इज काइंड.